नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्रजी विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित सुधारित कृतीपत्रिका आराखडा रिवाइज ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट याबद्दलची सविस्तर चर्चा करणार आहोत। चला तर सुरू करूयात। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 12 ब्लूप्रिंट डिटेल फॉर क्लास 12 ओव्हरऑल इव्हॅल्युएशन 80 मार्क्स। विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिकेमध्ये एकूण 4 विभाग आहेत। प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल आणि नॉवेल। पहिला विभाग प्रोज सेक्शन, यामध्ये एकूण 34 गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील। दुसरा विभाग पोएट्री सेक्शन, यामध्ये एकूण 14 गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील। तिसरा विभाग रायटिंग स्किल, यामध्ये एकूण 16 गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील। आणि चौथा विभाग नॉवेल ॲज अ जेनर, यामध्ये एकूण 16 गुणांचे असे 34 अधिक 14 अधिक 16 अधिक 16 असे एकूण 80 गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 12 ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट 80 मार्क्स। सब्जेक्ट कंपल्सरी इंग्लिश क्लास 12। आता आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिकेमध्ये विभागानुसार प्रश्न आणि त्यामधील ऍक्टिव्हिटीज यांची चर्चा करणार आहोत। तसेच ऍक्टिव्हिटी नुसार गुणदान कशा प्रकारचे आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। सेक्शन 1 प्रोज, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग इत्यादी घटकांवर आधारित या प्रश्नामध्ये ऍक्टिव्हिटी विचारण्यात येतील। एकूण गुण 16। क्वेश्चन फर्स्ट ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो, याला एकूण 12 गुण आहेत। सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम सेक्शन 1 कन्सिस्टिंग ऑफ 275 to 300 वर्ड्स। सेक्शन 1 प्रोज मधील कोणत्याही लेसनवर आधारित 250 ते 300 शब्दांमध्ये एक परिच्छेद विचारण्यात येईल। त्यामध्ये एकूण 6 ऍक्टिव्हिटीचा समावेश असेल। प्रत्येक ऍक्टिव्हिटीला एकूण 2 गुण दिलेले आहेत। याप्रमाणे 12 गुणांचे विभाजन आपल्याला इथे पाहता येईल। पहिली ऍक्टिव्हिटी आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 गुण, दुसरी ऍक्टिव्हिटी आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 गुण, तीसरी ऍक्टिव्हिटी आहे इंटरफरन्स अँड इंटरप्रिटेशन और एनालिसिस टाइप ऍक्टिव्हिटी 2 गुण, पर्सनल रिस्पॉन्स टाइप ऍक्टिव्हिटी 2 गुण, लँग्वेज स्टडी 2 गुण, व्होकॅब्युलरी 2 गुण। याप्रमाणे एकूण 12 गुणांचे ऍक्टिव्हिटीज या प्रश्नामध्ये विचारण्यात येतील। पहिल्या ह्या ज्या 3 ऍक्टिव्हिटी आहेत, तसेच ही जी व्होकॅब्युलरीची ऍक्टिव्हिटी आहे ही आपल्याला परिच्छेदामधूनच शोधून लिहायची असेल। परंतु ऍक्टिव्हिटी नंबर 4 पर्सनल रिस्पॉन्स टाइप ऍक्टिव्हिटी जी आहे, यामध्ये आपला स्वतःच्या शब्दात उत्तर लिहायचं असेल। त्यानंतर ऍक्टिव्हिटी नंबर 5 लँग्वेज स्टडी, यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातील। अशा प्रकारे क्वेश्चन फर्स्ट ए एकूण 12 गुण, एकूण 6 ऍक्टिव्हिटी आणि त्याकरता 12 गुण अशी रचना या कृतीपत्रिकेमध्ये असेल। त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्चुअल ग्रामर, जे परिच्छेदामध्ये विचारला गेले नसेल त्यावर आधारित ग्रामरचे 3 प्रश्न यामध्ये विचारण्यात येतील। ग्रामरचे एकूण B1 आणि B2 असे 2 प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील। याला एकूण 4 गुण आहेत। B1 मध्ये डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स मध्ये 3 प्रश्न विचारण्यात येतील 3 गुणांकरिता। त्यानंतर B2 मध्ये स्पॉट द एरर, चूक वाक्यातील चूक शोधणे, याकरिता 1 गुणांचा एक प्रश्न आलेला असेल। असे एकूण 4 गुणांचे विभाजन क्वेश्चन फर्स्ट बी लँग्वेज स्टडी मध्ये असेल। त्यानंतर क्वेश्चन 2A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो, अनसीन एक्स्ट्रॅक्ट कन्सिस्टिंग ऑफ 275 to 300 वर्ड्स। यामध्ये अनसीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा, अभ्यासक्रमाच्या बाहेरचा परिच्छेद विचारला जाईल। क्वेश्चन फर्स्ट ए नुसारच यामध्ये एकूण 6 ऍक्टिव्हिटी विचारण्यात येतील आणि याला देखील एकूण 12 गुण आहेत। प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 गुण, याप्रमाणे 6 ऍक्टिव्हिटी आणि प्रत्येकी 2 गुण असे एकूण 12 गुण इथे या ऍक्टिव्हिटीजला असतील। त्यानंतर क्वेश्चन 2B हा समरी रायटिंग वर आधारित असेल। जो अनसीन एक्स्ट्रॅक्ट इथे या वरील प्रश्नामध्ये घेतलेला असेल त्याच परिच्छेदावर आधारित समरी रायटिंग सारांश लेखनाचा प्रश्न असेल। राइट द समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स और हिंट्स। या प्रश्नामध्ये खाली काही पॉइंट्स दिले असतील, त्या आधारे वरील प्रश्नातील म्हणजे या प्रश्नात क्वेश्चन 2A मधील परिच्छेदावर आधारित सारांश लेखन आपल्याला करायचे असते। त्यानंतर
क्वेश्चन 2C माइंड मॅपिंग. बघा या आधीच्या प्रश्नपत्रिका आराखड्यामध्ये नोट मेकिंगचा प्रश्न विचारण्यात येत असे. आता माइंड मॅपिंगचा प्रश्न इथे विचारण्यात येईल. बघा प्रश्न काय आहे. डेव्हलप ए माइंड मॅपिंग फ्रेम ऑब्लिक डिझाइन युजिंग युअर आयडियाज ऑब्लिक थॉट्स ऑब्लिक कन्सेप्ट्स टू इलिस्ट्रेट ऑर डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. यामध्ये एक टॉपिक दिलेला असेल आणि त्यावरून आपल्या नॉलेज नुसार आपल्याला एखादी डायग्राम पूर्ण करायची असते. नोट मेकिंग प्रमाणेच डायग्रामच्या स्वरूपात मुद्द्यांची मांडणी करायची असते. यामध्ये पॅराग्राफ दिला जाणार नाही. आपल्या नॉलेज नुसार आपल्याला त्याला इलॅबोरेट करायचं असते, वाढवायचं असते आणि त्याची एक डायग्राम तयार करायची असते. हा प्रश्न देखील समरी प्रमाणे 3 गुणांचा आहे. याप्रमाणे एकूण 12 गुण तसेच 3 आणि 3 याप्रमाणे 18 गुणांसाठी क्वेश्चन 2A, B आणि C विचारण्यात येतो. यानंतर सेक्शन 2 पोएट्री अँड ॲप्रिसिएशन या विभागामध्ये कवितेवर आधारित ऍक्टिव्हिटीज तसेच कवितेच्या रसग्रहणाचा म्हणजे ॲप्रिसिएशन वर आधारित प्रश्न विचारण्यात येतो. बघा क्वेश्चन 3A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. इथे हे 10 गुणांचा हा प्रश्न इथे विचारण्यात येतो. सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम ए पोएम ऑफ अबाउट 10 to 15 लाईन्स. 10 ते 15 ओळींचा एक परिच्छेद कवितेवर आधारित इथे घेतला जाईल. या प्रश्नामध्ये एकूण 5 ऍक्टिव्हिटी विचारण्यात येतील. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 गुण. याप्रमाणे एकूण 10 गुण क्वेश्चन 3A वर आधारित असेल. यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी बघा. ऍक्टिव्हिटी 1 ग्लोबल अंडरस्टँडिंग वर आधारित 2 गुणांची ऍक्टिव्हिटी. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 2 इंटरफरन्स इंटरप्रेटिव्ह आणि अनालिसिस ही 2 गुणांसाठी विचारण्यात येईल. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 3 पर्सनल रिस्पॉन्स टाइप ऍक्टिव्हिटी 2 गुणांसाठी. त्यानंतर पोएटिक डिव्हाइसेस ही सुद्धा 2 गुणांसाठी. आणि क्रिएटिव्हिटी कंपोज 2 to 4 लाईन्स 2 ते 4 ओळी आपल्याला स्वतः एखादा विषय दिलेला असेल आणि त्यावर आपल्याला ते लिहायचे असते. कवितेप्रमाणे त्या यमक जुळणाऱ्या 2 ते 4 ओळी आपल्याला लिहायच्या असतात. ह्यासाठी सुद्धा 2 गुण. याप्रमाणे एकूण 10 गुणांच्या ऍक्टिव्हिटी क्वेश्चन 3A मध्ये विचारण्यात येतील. त्यानंतर क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशन हा प्रश्न देखील 4 गुणांसाठी विचारण्यात येतो. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. खालील परिच्छेद वाचा आणि सूचनेनुसार लिहा किंवा सोडवा असा हा प्रश्न आहे. सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन्स फ्रॉम अनदर पोएम नॉट आस्क इन क्वेश्चन 3A. क्वेश्चन 3A मध्ये जो परिच्छेद विचारला असेल ज्या पोएमवरचा विचारलाय ती पोएम सोडून इतर पोएमवर आधारित एक 10 ते 15 ओळींचा परिच्छेद असेल आणि या परिच्छेदावरून आपल्याला कवितेचे रसग्रहण लिहिण्यासाठीचा प्रश्न 4 गुणांसाठी विचारण्यात येतो. प्रश्नाखाली काही पॉइंट्स देखील असतील. त्या पॉइंट्सला अनुसरून त्या पोएमचे आपल्याला रसग्रहण लिहावयाचे असते. त्यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किल. रायटिंग स्किलचा हा सेक्शन आहे. यामध्ये कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज येतात हे आपण पाहूयात. क्वेश्चन 4 कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिव्हन बिलो. खालील सूचनेनुसार ऍक्टिव्हिटीज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. एकूण 16 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात येतो. क्वेश्चन 4A आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस स्टेटमेंट ऑफ पर्पज ग्रुप डिस्कशन. या 3 मुद्द्यांवर आधारित 3 प्रश्न एकमेकांना पर्यायी विचारण्यात येतील. त्यामधून एकाची निवड करून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी लिहायची असेल. त्यानंतर क्वेश्चन 4B ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू, क्वेश्चन फ्रेमिंग असे या 3 विषयावर आधारित 3 प्रश्न क्वेश्चन 4B मध्ये विचारण्यात येतील 4 गुणांकरिता. आणि या 3 पैकी एक निवडून आपल्याला या ऍक्टिव्हिटीचे उत्तर लिहायचे असते. त्यानंतर क्वेश्चन 4C स्पीच रायटिंग, कॉम्पेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज ह्या 3 विषयावर आधारित 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. यापैकी एक निवडून पुन्हा आपल्याला एक ऍक्टिव्हिटी निवडून आपल्याला लिहायची असते. ही सुद्धा 4 गुणांसाठी असेल. त्यानंतर क्वेश्चन 4D रिव्ह्यू, फिल्म रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग या 3 विषयावर आधारित 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. यापैकी एकाची निवड करून आपल्याला एक लिहायची असते आणि ही देखील 4 गुणांसाठी. याप्रमाणे क्वेश्चन 4ABCD प्रत्येकी 4 गुण. याप्रमाणे 16 गुणांसाठीच्या ऍक्टिव्हिटी या रायटिंग स्किल्स सेक्शन मध्ये विचारण्यात येतील. यामध्ये आपल्याला प्रत्येक उपप्रश्नामध्ये 3 ऍक्टिव्हिटीज असतील. त्यापैकी एका उपप्रश्नातील एक ऍक्टिव्हिटी. याप्रमाणे 4 उपप्रश्नातील 4 ऍक्टिव्हिटीज निवडून आपल्याला लिहायचे असतील. यामध्ये प्रत्येकी 3 ऍक्टिव्हिटी, प्रत्येक उपप्रश्नामध्ये 3 ऍक्टिव्हिटी पर्यायी असतील एकमेकांच्या, म्हणजे आपल्यासमोर पर्याय उपलब्ध असतील. योग्य जे आपल्याला सोडवता येत असेल ते आपण इथे सोडवायची आहे. जी जमत नाही
तिला राहू द्यायचं आहे. बघा इथे सूचना दिलेली आहे. नोट इन A, B, C and D paper setter should frame activities on all types in each set as option. या ABCD मध्ये तीनही मध्ये ह्या ज्या तीन प्रत्येकी ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत या तिन्हीवर आधारित एक ऍक्टिव्हिटी विचारण्यात येईल आणि त्यापैकी एकाची निवड करून आपल्याला लिहायची असेल. स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ऍक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट. प्रत्येक ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये तीन ऍक्टिव्हिटीचे सेट असतील त्यापैकी एक सेट आपल्याला लिहायचा असेल म्हणजेच एक ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची असेल. असे एकूण 16 गुणांसाठीची या विभागामध्ये प्रश्न विचारण्यात येतील. 4 प्रश्न म्हणजे 4 ऍक्टिव्हिटीज आपल्याला इथे सोडवायचे असतील. प्रत्येकी 4 गुण याप्रमाणे याचे एकूण 16 गुणांसाठीचे प्रश्न असतील. यानंतर कृतीपत्रिकेमधील सर्वात शेवटचा सेक्शन म्हणजे चौथा सेक्शन 4 लिटररी जेनर नॉवेल या विभागावर आधारित क्वेश्चन 5A हा विचारण्यात येईल. बघा प्रश्न काय दिलाय. क्वेश्चन 5A Complete the activities given below as per the instruction. सूचनेनुसार खाली दिलेल्या कृती सोडवा. हा विभागामध्ये एकूण 16 गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील. 16 गुणांच्या ऍक्टिव्हिटी विचारण्यात येतील. बघा क्वेश्चन 5A, क्वेश्चन 5B, क्वेश्चन 5C आणि क्वेश्वन 5D असे एकूण 4 ऍक्टिव्हिटी यामध्ये विचारण्यात येतील. 4 उपप्रश्न यामध्ये विचारण्यात येतील आणि या प्रत्येक उपप्रश्नांमध्ये प्रत्येकी 2 ऍक्टिव्हिटीज विचारण्यात येतील. क्वेश्चन 5A Complete the activities given below as per the instruction. सूचनेनुसार खालील दिलेल्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. एकूण गुण 4. पहिली ऍक्टिव्हिटी आहे बघा. ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हल फॉर 2 मार्क्स. पहिली ऍक्टिव्हिटी 2 गुणांसाठी हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हलवर आधारित असेल. जे पहिल्या 4.1 वर आधारित असेल. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 2 ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हल ही सुद्धा 2 गुणांसाठी. याप्रमाणे 4 गुणांच्या 2 ऍक्टिव्हिटीज या क्वेश्चन 5A मध्ये विचारण्यात येतील. बघा ऍक्टिव्हिटीज टू बी फ्रेम ऑन MCQ, मॅच द कॉलम, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक, ट्रू और फॉल्स, एलिमेंट्स ऑफ नॉव्हल और एनी अदर नॉव्हल ऍक्टिव्हिटी. की यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन विचारले जातील. MCQ टाइप यामध्ये मॅच द कॉलम म्हणजे जोड्या जुळवा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे क्रमानुसार लिहा, फिल इन द ब्लँक किंवा रिकाम्या जागी भरा, किंवा ट्रू फॉल्स चुकी बरोबर ते सांगा, किंवा एलिमेंट्स ऑफ नॉव्हल कादंबरीचे जे एलिमेंट्स आहेत यावर आपल्याला MCQ टाइप ऍक्टिव्हिटीज इथे विचारण्यात येतील. ऍक्टिव्हिटीज शुड नॉट बी रिपीटेड इन द सब क्वेश्चन. ह्या ज्या 2 सब क्वेश्चन आहेत यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटी रिपीट होणार नाहीत. प्लीज नोट ऍक्टिव्हिटीज इन 5A शुड बी फ्रेम ऑन टेक्स्ट बुक कंटेंट नंबर 4.1 आणि क्वेश्चन 5A मधील 2 ऍक्टिव्हिटी असतील त्या ऍक्टिव्हिटी ह्या टेक्स्ट बुक मधील 4.1 यावर आधारितच विचारण्यात येतील. त्यानंतर क्वेश्चन 5B आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. खाली प्रश्न दिलेले असतील त्यामध्ये 50 शब्दांमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं असेल. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला 4 गुणांच्या विचारण्यात येतील. क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर यावर आधारित यामध्ये प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्न पहिला असेल डिस्क्राइब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. 2 गुणांसाठी 50 शब्दामध्ये उत्तर लिहिण्याकरता पहिला प्रश्न विचारला गेलेला असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न याच्यामध्ये इलिस्ट्रेट, इंटरप्रेट, नरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय. 2 गुणांसाठी पुन्हा हा प्रश्न विचारण्यात आलेला असेल. असे एकूण 2 अधिक 2 4 गुणांसाठी ही ऍक्टिव्हिटी विचारण्यात येईल. ही ऍक्टिव्हिटी क्वेश्चन 5B या प्रश्नामधील जे प्रश्न विचारण्यात येतील ते बघा इथे सूचना दिलेली आहे. प्लीज नोट ऍक्टिव्हिटीज इन क्वेश्चन 5B शुड बी फ्रेम ऑन टेक्स्ट बुक कंटेंट 4.2. पुस्तकामधील 4.2 या घटकावर आधारित या क्वेश्चन 5B मध्ये 2 उपप्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर क्वेश्चन 5C आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. 4 गुणांसाठी हा देखील प्रश्न असेल. क्वेश्चन 5C 50 शब्दामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं असेल. क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर यावर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. पहिला उपप्रश्न असेल डिस्क्राइब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. म्हणजे वरील क्वेश्चन 5B प्रमाणेच यामध्ये देखील प्रश्न असतील. त्यानंतर क्वेश्चन 2 इलिस्ट्रेट, इंटरप्रेट, नरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय असे 2 अधिक 2 असे 4 गुणांचे 2 उपप्रश्न क्वेश्चन 5C मध्ये विचारण्यात येतील. प्लीज नोट यामध्ये बघा एक सूचना दिलेली आहे. ऍक्टिव्हिटीज इन 5C शुड बी फ्रेम ऑन टेक्स्ट बुक कंटेंट 4.3.
4.3 या घटकावर आधारितच क्वेश्चन 5C मध्ये 4 गुणांसाठीचे 2 प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर क्वेश्चन 5D आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. क्वेश्चन्स टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच एज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. पुन्हा यामध्ये देखील क्वेश्चन 5B-C याप्रमाणेच D मध्ये देखील या घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. यामध्ये देखील 2 उपप्रश्न असतील जे प्रत्येकी 2 गुणांसाठी असतील. याला एकूण 4 गुण आहेत. बघा प्लीज नोट, यामध्ये देखील सूचना आहे. ऍक्टिव्हिटीज इन क्वेश्चन 5D शुड बी फ्रेम ऑन टेक्स्ट बुक कंटेंट नंबर 4.4 म्हणजे 4.4 या घटकावर आधारित 2 उपप्रश्न इथे क्वेश्चन 5D मध्ये विचारण्यात येतील, ज्यामध्ये डिस्क्राइब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस यावर आधारित एक प्रश्न 2 गुणांसाठी विचारण्यात येईल. त्यानंतर इलिस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय यावर आधारित 2 गुणांकरिता एक उपप्रश्न विचारण्यात येईल. अशा प्रकारे क्वेश्चन 5A, B, C आणि D हे 4 उपप्रश्न प्रत्येकी 4 गुणांसाठी म्हणजे एकूण 16 गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इयत्ता 12वी इंग्रजी विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सुधारित कृतीपत्रिका आराखडा रिवाइज ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट ची चर्चा आपण येथे केली. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया या व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका. इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयाच्या इतर घटकांवरील व्हिडिओ पाहण्याकरिता डेव्हलप स्किल अकॅडमी या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचे विसरू नका. धन्यवाद.